भक्तांनो, जर तुम्ही आतून तुटले असाल, तर हा संदेश तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. पण त्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. ज्या ज्या ठिकाणी म्हण जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. असंच आपण नक्की सद्गुरूंना म्हटलं पाहिजे. स्वामींची जर सेवा भक्ती केली तर सर्व देवी देवता स्वतःहून प्रसन्न होतात व स्वामी सेवेकऱ्यांचे कार्य हे मार्गी लावत असतात. म्हणून स्वामींची भक्ती अगदी मनापासून तुम्ही केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे. कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा मात्र नक्कीच आहे. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो ना, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळा करतात. हा नक्कीच माझा पण अनुभव आहे. म्हणून अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्यांची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि मग स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? की रस्त्याने जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, ते म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, शेवटी ती स्वामीपर्यंतच पोहोचते. ज्याप्रमाणे नदी सागरालाच मिळते, स्वामी साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप, अद्भुत आणि गूढ तत्व आहेत. स्वामींची भक्ती, सेवा, नामस्मरण हा जीवनाचा केंद्रबिंदू नक्कीच तुम्ही ठेवा. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान आणि गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. आणि स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून माणसाने त्या गोष्टीत, आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्यकाळ खराब होणार नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, अजून संपूर्ण जीवन तुमच्याकडे पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा. स्वामींची भक्ती, सेवा करा, स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत, हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव, हार मानू नको. कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हारल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. म्हणून घाबरू नकोस, मैदान गाजवल्याशिवाय मागे मात्र हटू नकोस. म्हणून पूर्व पुण्याईची आणि त्या जन्माची पुण्याई साधली, म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी, आणि स्वामींच्या चरणी आम्ही नक्की सदैव राहू. म्हणून मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेलाय. आणि हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आत्ताच परमार्थ करून आपला जन्म हा सार्थकी लावा. आणि वेळ गेल्यावर, मृत्यू जरी जवळ असली ना, आणि आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणारच नाही. म्हणून मित्रांनो, हक्काची व्यक्ती भेटली की मग मनात साचलेल्या दुःखांचा पादर हा फुटत असतो आणि आपण त्या व्यक्तीला सर्व काही आपण सांगत असतो. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारे ठेव. बदलेला आहे तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर व स्वामींवर फक्त विश्वास ठेव. तुला साथ देणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आयुष्यात काही क्षण, काही आठवणी, काही लोक असे असतात की त्यांना कधी विसरता येतच नाही. फक्त मग ते आपले स्वामी आहेत आणि त्यांना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात आणि एक तुम्ही आहात की मला कधीच नाराज केलं नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या आणि त्या प्रकारे आम्हाला नक्कीच तुमचे आशीर्वाद द्या. हे बघा मित्रांनो, हे स्वामी राया काही होऊ दे असं स्वामींकडे म्हणा. मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे.
तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. आणि हेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे आहे. म्हणून स्वामी आपण आपल्याला म्हणत आहेत की हार नको मानू बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और फिर भी और छाएंगे. असं नक्कीच आपण सांगितलं पाहिजे आणि देवाने ते ऐकलंही पाहिजे आणि ते ऐकतातही. म्हणून मित्रांनो, स्वतःचा सन्मान हा स्वतःचा जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा आणि जगातील लोकांकडून अपेक्षा मात्र ठेवू नका. स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. आणि स्वामी म्हणतात की बाळा, जे सोडून गेले, जे झालं ते सोडून दे, ते मी बघून घेईल. कोणाच्या कर्माचं काय करायचंय त्याच्या आठवणीत न राहता आता उठ, नव्याने उभं राहा आणि स्वतःला नक्कीच सिद्ध कर. भिवू नकोस, उठ, लढ, मी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे. असं आपल्याला अभयवचन स्वामी देत आहेत. मग तुम्ही नक्कीच प्रयत्न मात्र नक्कीच केला करून बघितला पाहिजे. मित्रांनो, नवीन दिवा बदलताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की एक वेळी जुन्या दिव्यानेच तुमच्या जीवनात प्रकाश केला होता, म्हणून तुम्ही नवीन दिवा बघू शकलात. म्हणून त्याला नक्कीच तुम्ही कधीही विसरू नका. आणि स्वामींना सांगा की हे माझ्या स्वामी राया, मी बरेच स्वप्न पाहिले होते आणि पाहत आहे. ते तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे स्वामींना आपल्याला नक्कीच म्हणायचे आहे. आणि स्वामी ते आपल्याला देतातही आणि त्यांचे आशीर्वाद पण आपल्या पाठीमागे नक्कीच असतात. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोलच राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा. कल्याण तुमचं नक्कीच होणार आहे. आणि जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटी झाले. त्यांचे कल्याण स्वामींच जवळच झाले. आणि तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अक्कल से खुदा पहचानो हे आपल्या सारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच नक्की सांगितले आहे. म्हणून कोण किती ताकदवार, पैसावाला, कोण किती पण मोठा रुस्तम वस्ताद राहू द्या, व आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण आमच्या पाठीशी लय मोठी शक्ती आहे आणि स्वामी मालिक आहेत. आणि ते वेळ आल्यावर येईल तुमच्या लक्षात. आणि म्हणून आपणही स्वामींवर तितकाच मनापासून फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले, तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते आणि ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांनी पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली आणि क्षणाक्षणाला साथ दिली. आणि देत आहात स्वामी तुम्ही मला. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची नको, ते खोटे नातेसंबंध आणि स्वामी तुमची सेवा आणि भक्ती करायची आहे. बस एवढंच लक्ष आता मी जीवनात सार्थक करणार आहे. आणि ते लक्ष गाठल्यावरच मी आता शांत बसणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त जीवनामध्ये हे कर्म आपली चांगली करा आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ भेटणार आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून त्या कर्म आपण नक्की चांगले केले पाहिजे आणि चांगले कर्म केले तरच आपल्याला चांगले त्याचे फळही मिळते. आणि त्या फळानुसार मग आपल्याला भरपूर काही चांगल्या वाटाही स्वामी दाखवत असतात. समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना, तो जीवनात पुढे सरकत असतो आणि पुढे जात पण असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकलात किंवा मग काहीतरी शिकतात सुद्धा. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा खास मात्र नक्कीच असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे या इशाऱ्याने तुम्ही वागलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून कधीही कोणाला समजावण्याचा प्रयत्न हे करत बसू नका. कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि त्यानुसार ते विचार सुद्धा करत असतात. म्हणून त्यांना समजवण्यात काही अर्थ सुद्धा उरत नसतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये कितीही रसून राहायचे आणि रमून राहायचे हे आपल्याला हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. आणि तुमचा जीवनाचे शिल्पकार हे तुम्ही स्वतः आहेत हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो
तीच माणसं बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. आणि चालाकी करतानाही आली तरी चालेल, पण समोरच्याला चालाकी करतोय हे ओळखता नक्कीच आपल्याला आलं पाहिजे. आणि अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यास सदैव आघाडीकार असतात. कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही. म्हणून जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. ते ओळखायला शिका आणि त्यांच्याशी तसं वागायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. इमानदार राहून सुद्धा आमच्या स्वाभिमानाला धक्का लागत असेल तर मग आम्हाला तुमचा विचार हा करावाच लागेल. आणि अशा काही व्यक्तींसाठी आपल्याला नक्कीच विचार करावा लागत असतो, कारण ते आपल्याशी तसं वागतही असतात. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळ्या कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग आपल्याला दाखवणार नाही यावर विश्वास ठेवा. आणि पहाटे घरात गुंजणाऱ्या तुमच्या लेकरांचा आवाज आणि लेकरं तुमची खरी संपत्ती आहेत. या संपत्तीचे योग्य जतन करा आणि यांना संस्कारित करा. कारण आपण कितीही संपत्ती कमावली हे कोणी विचारणार नाही, पण आपली लेकरे कशी घडली हे मात्र नक्की जगाला दिसणार आहे. म्हणून पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो किंवा मग शब्दांची असो अथवा मग संस्काराची असो. म्हणून सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. परमेश्वर म्हणतो ते जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे आणि तसंच तुम्हाला त्या कर्माचं फळही मिळणार आहे. म्हणून विचार करून सगळ्या गोष्टी नक्कीच करा. कमजोर कोणीच नसतो. मजबुरीमुळे माणूस कमजोर होतो आणि भंगार लोक या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःला तोप समजत असतात. आणि म्हणून आपली काहीतरी मजबुरी असते आणि जीवनात त्यामुळेच आपण थोडा मागता पाय घेत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव हा नक्कीच मिळू शकत नाही आणि तो मिळणार सुद्धा नाही. कारण तसं करून आपल्याला सुख कधीच मिळणार सुद्धा नसतं. म्हणून पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला ही मजा येत असते आणि ते आयुष्य आपण चांगल्या रीतीने सुद्धा जगत असतो. म्हणून जीवनात संकटे येतात, तसे संकटातून सुटण्याचे मार्गही कर्म करूनच काढावे लागतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतं. फक्त आपण ती मार्ग ही ओळखायला शिकलं पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त इमानदारी आणि नीतिमत्ता आपण नक्कीच चांगली ठेवली पाहिजे. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर इतका मोठेपणा की समोरच्याला असं वाटतं की या माणसासारखं माणूस या पूर्ण जगात नाही. म्हणून तुमची पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण या जगात नक्कीच असतात. म्हणून दगडाचं ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल. आणि माणूस हा नक्कीच चांगला हवा आणि त्यामध्ये माणुसकी सुद्धा हवी. म्हणून मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही जर खाली पडत नसाल ना, तर लक्षात घ्या की स्वामींनी तुमचा हात घट्ट पकडून ठेवलाय. प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमच्यासाठी ते उभा आहे. म्हणून आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ज्यांचं मन साफ असतं ना त्यांचं नशीब नेहमी खराब असतं. आणि ते नशीब देव चांगलं लिहित असतो, पण थोडा वेळ नंतर आणि थोडा वेळ तुम्हाला संयम हा ठेवावा लागत असतो. जो तुम्हाला इज्जत देईल त्यालाच इज्जत द्या. धनदौलत संपत्ती बघून चिकटणे म्हणजे लाचारपणाचं लक्षण आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात एक वेळ अशी येते तिथे आपण प्रामाणिक असल्याचा आपल्यालाच पस्तावा येतो आणि पस्तावा होत सुद्धा असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय मिळत नसते. म्हणून अक्षर किती सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागा, पण समोरचा आपल्या फक्त चुकाच शोधणार आहे आणि त्याला चुकाच दिसणार आहे. पण त्याने जर आपलं चांगलं बघितलं तर त्याला चांगल्याही गोष्टी या नक्कीच दिसणार सुद्धा आहेत. म्हणून पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं आणि ते आपल्या कामी येत असतं. म्हणून आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरावे लागत असतात. ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर मानतच नाही, उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच तुम्हाला नक्कीच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा, भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं. आणि जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि क्षणाचा नाही भरवसा इथे. कोणी पाहिले जन्मसाथ, हाय तो क्षण भरभरून जगून घ्या. मग देऊन एकमेकांची साथ, देऊन एकमेकांची साथ. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास हा नक्कीच मिळत असतो. म्हणून माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरी जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं समोर येतच असतं. आणि म्हणून ते जीवनाचा नियमच आहे. म्हणून आपण वाईट की चांगले हे लोकांपेक्षा आपल्याला जास्त माहिती असतं. मग कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. लोक जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणतच नसतात आणि तो मेल्यावर म्हणतात की चांगला माणूस होता. म्हणून घर फोडणारे आपलेच असतात. बाहेरच्यांना काय माहिती असतं की कोणती भिंत नाजूक आहे. आणि म्हणून आपण आपल्यामध्येच माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. जे लोक तुमच्यापाशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून ते तुमच्यासोबत चुकीचं वागलेलं असतात, त्यासाठी त्यांना असं वाटत असतं. स्वामी सांगतात त्याचं माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात प्रयत्न केला असतो. जास्त विश्वास ठेवला की माणसं विश्वासघात करतातच. आपली समजून घेतलं तीच लोक आज घात नक्कीच करतात. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर मग तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नक्कीच नाहीये. म्हणून लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद केलेले कधीही चांगले असते. आणि आयुष्यात आपण कोणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्याऐवजी आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव असणं फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो आणि जीवन जगायला नक्कीच तो प्रेरणाही देत असतो. म्हणून आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. आणि दुःख हा एक अनुभव आहे आणि जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो आणि तो विश्वासच त्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून समाज एक असा बाजार आहे जिथे सल्ले ठोक भावात आणि मदत कर्ज रूपात मिळत असते. म्हणून जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील आशा कधी तुम्ही सोडू नका. आणि आपण कुणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव आयुष्यभर असणं फार महत्वाचं आहे. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या मात्र असतात. आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या जीवनात अडचणी आयुष्यभर संपत नसतात. आणि ज्याचा नक्कीच जीवनामध्ये निश्चय पक्का असतो की मला हे काम पूर्ण करायचंय, तो व्यक्ती कशाही परिस्थितीने ते काम पूर्ण करतोच. आणि त्यामागे स्वामींची इच्छा सुद्धा असते आणि स्वामीही त्याला मदत करत असतात. म्हणून गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूचं असो, गर्वाचं असो किंवा मग अभिमानाचं असो. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप छान याचं उत्तर एका माणसाने दिलाय. वारा तर उन्हातही असतो पण त्याचा आनंद सावलीत कसा काय येतो? तसंच आपण मंदिरामध्ये जात असतो आणि स्वामींचं आपण दर्शन घेऊन स्वामींचा निवारा यात बसत असतो आणि त्यांचा वारा आपण घेत असतो. आणि तो एवढा सुखद वारा असतो की तुम्हाला पूर्ण शांत करून टाकत असतो. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट आपल्याला समजतात, पण ती त्यांची नक्कीच त्यांची लायकी असते आणि त्यानुसार ते विचार देखील करत असतात. म्हणून कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी रुलो आणि कोणी स्लो असतो आणि कोणी फास्ट. पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल तेव्हा सगळेच एकत्र येत असतात आणि सगळेच नक्कीच मदतीला एकत्र सामीलही होत असतात. म्हणून असंच आपला नक्कीच परिवार सुद्धा पाहिजे आणि कुटुंब सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत जाईल आणि सतत आपल्याला चांगल्या गोष्टी या मिळत जातील. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जात असते आणि नक्कीच ते सुखमय होणार सुद्धा आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. कारण इथला मुक्काम कधी संपेल ना हे कोणाला सांगता येणार नाही आणि सांगताही येणार नाही. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका.
नक्कीच आपण आनंदी राहा आणि जीवन अगदी मन मोकळ्यापणाने जगा. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तुला मी करून टाकील. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने तुम्ही जपा. नक्कीच नाती तुम्हाला पुढे घेऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि नक्कीच तो प्रकाश आपल्यासाठी घातक सुद्धा असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य नक्कीच तुम्हाला कमी पडून जाईल आणि तुम्हाला ते समजणार सुद्धा नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि फक्त ऐकतच राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखात देखील जाईल. म्हणून स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. आणि काही मिळाले नाही ना तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे ही भागच तुम्हाला पडेल आणि परमेश्वर तुम्हाला ते देऊनच राहणार आहे. आणि फक्त आपण त्यांच्यावर विश्वास तितका मनोभावे आणि तेवढा भक्कम ठेवला पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच मात्र कमी होत नसतो. तसाच तुमचा स्वभावही कितीही तुम्ही कडू लोकांमध्ये असला किंवा चुकीच्या संगतीमध्ये असला, पण तुमचा स्वभाव कधी बदलू देऊ नका आणि तो तसाच ठेवा आणि तो तसा राहतो सुद्धा. म्हणून स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि ती कठीण सुरुवात आपल्याला करायची असते. आणि स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्याच विश्वात तू मग्न आहे आणि माझ्याकडे तुझे लक्ष नाही. कधी तू मंत्रजप करत नाही आणि कधी नामस्मरण करत नाही. मग माझी आठवण कधी काढणार? का नुसता फोटो आणून तू तुझ्या देवाऱ्यात ठेवतो? म्हणून स्वामी तुम्हाला प्रेमाने रागवत आहेत. नक्कीच स्वामींची भक्ती सुरू करा आणि त्याला उशीर नको. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. आणि ती कमतरता ज्याला दिसली तो माणसाला जीवनामध्ये प्रत्येकाच व्यक्तीमध्ये कमतरता दिसत असते. म्हणून गुरुचरित्र मधून तुम्ही भरपूर काही शिकाल. फक्त एकदा तुम्ही गुरुचरित्र ऐकून बघा आणि वाचून बघा, तुम्हाला सर्व काही ज्ञान होऊन जाईल. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र आहे आणि यातच आपल्याला सफलता सुद्धा मिळणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करत आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीच गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही अडकू नका आणि मोहात पडूही नका. म्हणून स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि ते आपण करू नये. जेवढी जास्त अपेक्षा ठेवाल तेवढी जास्त तुमचं मन हे दुखणार आहे, यात काही शंकाच नाही. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द. आणि ती जिद्द त्याने कधी सोडू नये आणि देवाचे नामस्मरण सुद्धा कधी सोडू नये. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहे असा गर्व अजिबात करू नका. कारण सगळे लोक आहेत म्हणून तुम्ही आहेत हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेव्हा तुमचा सगळा अहंकार हा खूप कमी होऊन जात असतो आणि तुम्हाला अहंकार येत सुद्धा नसतो. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती आणि परत हरवली
म्हणून तिथल्या तिथं तो विषय तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि त्या विषयी परत तुम्ही विचार कधी करायचा नाही. जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही जात असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतील ना तेवढीच मोठी सुखही येतील यावर विश्वास ठेवायला शिका आणि हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आपण फक्त माणुसकी बघतो. आणि जे व्यक्ती माणुसकी बघतो तो जीवनामध्ये भरपूर पुढे जात असतो आणि तो दुसऱ्यांची मदत सुद्धा करत असतो. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळं द्यायला या जन्मात देखील येत असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि लक्षात ठेवा, जास्त बोलाल तर तिथे तुम्ही तुटाल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो किंवा नाहीतर मग द्वेष असो. म्हणून मित्रांनो, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा धवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे ना कधी पण श्रेष्ठ असते आणि ते शेवटपर्यंत श्रेष्ठच असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून ते दिवस आपण नक्कीच आठवा आणि ते दिवस नक्कीच आठवल्यावर आपल्याला ते अनुभव सुद्धा आठवतील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे. आणि ती दिशा मिळेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या दिशेलाही जाल. म्हणून आरोग्य ही सर्व मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून नाते तुम्ही नक्कीच जपायला शिका, कारण नाते आहे तर सर्व काही आहे. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि प्रत्येक ठिकाणी देवाचे दर्शनही आपल्याला होत असते. म्हणून माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि हे फक्त त्याच्याच हातात आहे आणि ते कर्म तो कधी चुकवू शकत नाही. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ना तेही चांगलेच होणार आहे. आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे. आणि स्वामी प्रत्येकाला चांगला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकालाच म्हणत आहेत की बाळांनो, सगळ्यांनी प्रेमाने राहा आणि आपुलकीने राहा. म्हणून केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्या विचाराने तो स्वतःला पुढे घेऊन जात असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला ही अपंग मात्र बनवत असते. म्हणून काळ कधी आणि कोणाला रंग दाखवेल आणि कशी शिक्षा देईल ना हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून फक्त कर्म चांगली करा आणि कर्मांवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवतं आणि प्रत्येक वेळी ते आठवत असतं. म्हणून स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते आणि त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवून काम घ्यायचं आहे आणि हिंमत ठेवून काम करायचं सुद्धा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना तेव्हा स्वामी हे प्रगट होत असतात आणि प्रत्येक माणसाला ते मदत करत असतात आणि त्यांची भक्ती जो करेल ना त्याला नक्कीच ते चांगले आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान असं सांगतं की भविष्यात तुम्हाला सुख मिळणार आहे, पण धर्म आपला असं सांगतो ना की मन पवित्र असेल ना तर तुम्हाला दररोज सुख मिळेल आणि फक्त तुम्ही मनामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. आणि ज्या माणूस समाधानी असतो ना त्याला प्रत्येक क्षणी हे सुख मिळतच असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे आणि ते लाख मोलाचे पण असणार सुद्धा आहे. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि ते निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करून निस्वार्थ मनाने आपलं काम पार पाडत असतात. म्हणून अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही आणि चुकीचे निर्णय तुम्ही घेऊन बसतात, मग तुम्हाला त्याचा पस्तावा मात्र नंतर नक्कीच येत असतो. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते
आणि मनस्थिती जर चांगली असली तर सर्व काही नीट होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, कारण तुम्ही प्रत्येक दिवशी बदलत आहात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी थोडी प्रगती करत जगलं पाहिजे, कारण प्रगती कराल तरच तुम्ही पुढे जाल आणि प्रगतीच्या मार्गावर राहाल तर तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल आणि मग तुम्हाला भरपूर काही मिळेलही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. थोडा वेळ शांत राहा, पण यश मोठ्याने आल्यावर नक्कीच तुम्ही मोठ्याने ओरडायला पाहिजे. काही दिवस काम करा, गुपचूप कुणाला न सांगता, न दाखवता. जेव्हा यश समोर येईल तेव्हा सगळे विचारतील हे कसं झालं, पण तू त्यांना फक्त एकच उत्तर दे, मी फक्त चालत राहिलो. कारण यश ही गोष्ट बोलून येत नाही, ती झपाटून मन लावून स्वतःवर विश्वास ठेवून मिळते. फक्त तयार राहा, कारण लवकरच तुझा आवाज सगळ्यांना ऐकू येणार आहे आणि सर्वजण नक्कीच तुझी तारीफ करणार आहेत. फक्त तू चालत राहिलं पाहिजे आणि यशाकडे नक्कीच पुढे चालत राहिलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. आणि चांगल्या लोकांशी तू नक्कीच ओळख ठेवली पाहिजे आणि स्वामी तुला चांगल्या मार्गावर पाठवतील. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव आणि एवढंच तुला लक्षात ठेवायचं आहे. स्वामी सांगतात, जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ, चिमूटभर दुःखाने कोसळू नको बाळा, दुःखाचे डोंगर पचवून बघ, यशाची चव चाखून बघ, अपयश येतं निरखून बघ, घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ, जगणं पण कठीण मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ, जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं नक्कीच बाळा तू सोडून बघ आणि या जीवनाचा अनुभव तुला नक्कीच येईल. आणि माझं नाव कायम तुझ्या मुखात राहू दे, मी तुझ्या कायम पाठीशी राहील आणि कायम तुझ्या सोबत राहील, हे अभयवचन मी तुला देतो, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि हो, आहे मी स्वामी भक्त, स्वामींमुळे माझ्या जीवनाला अर्थ, त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळे व्यर्थ, मी आहे स्वामी भक्त. आपलं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी आपण करणारही नाही, कारण आपल्या मनात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगलं आपण सर्वांचं बघत असतो. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका, उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही, हे तितकंच कराय. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी, घेऊ नकोस. स्वामी माऊली खंबीर उभे आहेत तुझ्या पाठीशी आणि स्वामी माऊलीच तुला आधार देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिक बाळा. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त एवढंच दिसते की कोण चुकलेला आहे आणि कोण खाली आहे आणि कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे, असंच फक्त त्या अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला दिसत असतं. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळे देत असतात आणि एकमेकांना देत असतात. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जे आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळत असते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याच्या सोबत स्वामी कायम त्याच्या पाठीशी राहतात आणि त्याची साथ देत राहतात. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंचा आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा असो. आणि तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष फक्त कर्माचा आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपण देवाची मनोभावे आणि निर्मळ मनाने सेवा नक्कीच करू. नको सोसो असा दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव, तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा डाव. स्वामीच तारतील ती भवसारगाची नाव आणि तीच नाव तारण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत आणि स्वामींची आपली भेट झाली आहे. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हे लक्षात आलं पाहिजे. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेवा,
त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ते मिळूनच राहील. देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि आपलं मनही तसं निर्मळ तुम्ही ठेवा आणि भावसागरात तुमच्या त्या मनाच्या प्रत्येक माणसाला अगदी कोमलतेने ठेवा. नक्कीच मित्रांनो, तसंच त्याच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तो फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं आपण फक्त ठामपणे विश्वासात म्हणायला हवं आणि त्या कृती आपण करायला हव्या. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागत असतं आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम घेतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो आणि तो असायलाही हवा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि उरणार देखील नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते आणि ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागत असतं आणि तेच आपण पुसलं पाहिजे आणि त्याच पुसणाऱ्यालाच मग जग हे सुंदर दिसत असतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही, हे खरं आहे. स्वामी आमचे गुरु आहेत आणि इथून आमचं आयुष्य आणि आमचं अस्तित्व हे सुरू होत असतं. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते फक्त आपण त्यांच्या भक्ती करून ते घेऊ शकतो. आता लक्षात ठेवा, संकटे येतील पण तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि भक्ती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते ना की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही, हे तितकंच खरं आहे. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधानी ही निसर्गाची संपत्ती आहे आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो. जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविनं तू स्वामी भक्त, कितीदा दिला तिले बोल त्यांनीच साथ. आणि नको डगमगू स्वामी देतील साथ, स्वामी देतील साथ. आणि अशा काळांमध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतात. फक्त आपण न डगमगता आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. आणि भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको कमजोर, तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि तू कधी कमजोरही होऊ नकोस. संकटे येतील तेव्हा गुरुवचन नक्कीच तुम्ही पाळलं पाहिजे आणि गुरूंची सेवा केली पाहिजे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असेच दर्शन मला दररोज हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा आहे आणि प्रत्येक विषयी हा मनामध्ये कधीही संशय नाही आणि कधी कडवटपणा ठेवायचा नाहीये. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढा देतो ना की मग तुम्हाला सर्व काही मिळून जातं आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी न मागताही मिळतात. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही तर तुमच्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला भरपूर पुढे घेऊन जात असते. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू तुमच्या बाजूने मांडतील आणि नक्कीच ते तुमच्या पाठीशी राहतील. तसेच स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच राहतील. आता वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं,
पण हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्ती करावी लागत असते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात आणि आपण फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. तुझी वेळ पण लवकर येणार आहे हे लक्षात घे. बाळा, स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत एकदा मोजली मग आपल्याला सर्व काही गोष्टी या चांगल्यापणाने मिळत असतात. अडचणीत असताना आपल्याला जर स्वामींचे नामस्मरण झाले किंवा स्वामी आठवले तर समजून जा की तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करत आहेत. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि कधीच ते माघारी फिरत नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तुम्हाला बदल करायचा असेल तर तो नक्कीच होईल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नादारद नाही व्हायचं आणि भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते म्हणून आपण स्वतः हिरा आहोत असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते हे लक्षात घ्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होते आणि मग फक्त त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण ते सुटणारे असतात आणि ते स्वामी सोडून टाकत असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून पाणी नकळत येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहे असे समजून पुढे चालत राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा त्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः ऐकतोय आणि त्याचे कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. म्हणून मित्रांनो, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूत 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि स्वामी समर्थ सर्वीकडे असतात, फक्त त्यांची आठवण काढा. नक्कीच तुमच्या मदतीला ते धावून येतील आणि पळत येतील. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही तर मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही मोठी वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो आणि त्यातून मार्ग निघणार ना मग तुम्हाला सर्व काही मिळतही असतं. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम नक्कीच केलं जातं. हे जे कलियुग चालू झालाय म्हणून तुम्हाला यात पैसेही नक्कीच कमवावे लागतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या स्वामींच्यावर किती विश्वास आहे ना याच्यावर तुम्ही किती काय मिळवू शकता हे अवलंबून असतं. म्हणून तुमचा विश्वासात ठाम आणि निर्मळ मनाने तुम्ही ठेवला पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात. जे झाले आहे ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण त्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे हे लक्षात ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. म्हणून वाणी चांगली ठेवा, व्यवहार सगळ्यांचे चांगलेच करा आणि नक्कीच तुमचे विचारही तुमच्या मनाप्रमाणे चांगलेच असायला हवेत आणि कर्म तुमचे नेहमीच चांगले असायला हवेत. म्हणून या चारही गोष्टी तुम्ही अगदी मनापासून आणि चांगल्या करायला हव्या. कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म एक कर्म असतं आणि ते आज ना उद्या भोगावेच लागत असतं. हे मात्र तितकंच खरं आहे. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला. फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास आपला असायला हवा. काही वेळा मन सांगतं
की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात. पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असंच असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही करा. मग बघा तुमच्याकडे कशी माणसं खेचली जातात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण तीच व्यक्ती तुमच्या जवळची आहे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल ना तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. कारण आपण चांगले कर्म करायला हवीत, चुकीची नाही. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. आणि मग म्हणून आपल्याला कोण साथ देते त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला शिका. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यावर त्या ठिकाणी पुढची चर्चा आहे ना तुमचीच रंगणार आहे आणि तुमच्याबद्दलच सगळे बोलणार आहेत. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी जर भाजली ना आणि जर गरम केली ना तर त्याचप्रमाणे ती चांगली लागते आणि छान लागते. मग तसंच जीवनातही नाती ही दोघांकडून मिळाली ना आणि दोघांकडून जर प्रेम मिळालं ना तरच ती निभावली जातात आणि तरच ती चांगली राहतात. हेही लक्षात ठेवा. चांगले विचार आणि चांगली भावना ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त स्वतःला नशीबवान समजा. कारण तुम्हाला याच्या पुढे जे संकट आता येत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि संधी मिळणार आहेत. आणि तुम्हाला देव तितकंच वरती घेऊन जाणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या मनाचा दरवाजा, हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आतातेने साथ घाला, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता, म्हणून ती तुम्ही तुमची सोडवली पाहिजे. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावता मंदिरात. मग असं चालत नाही. आणि स्वामी तसे आपल्याला म्हणतात, देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही. कारण घरचे आपल्यासाठी सगळं काही मागत असतात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. हे नियती आहे आणि हेच कर्म आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हे आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागवू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगले आहे ना आणि पुढे टिकून राहील ना ते तुमच्यासाठी ते देव देत असतो. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून तुम्ही मंदिरात जावा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा, देवा आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या. हेच तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्या कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्वाचं असतं. आणि मग आपल्याला तो निर्णय तिथे घ्यावा लागत असतो. मित्रांनो, तसंही गीतेमध्ये लिहिलं आहे, अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा हे दुःख आहे, एकांत ही सुख आहे. म्हणून आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आपण कोणाची जास्त अपेक्षा करू नये आणि एकांतात राहायचं. त्यातच सर्वात मोठं सुख आहे. आणि जो तुमचा अंत असतो तो तुमचा प्रारंभ असतो. म्हणून हार कधीच मानू नका आणि मागे कधी हटू नका. आणि वासनाचं मोह असते. जेवढी जास्त आपल्याला ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी वासना असली तेवढी जास्त आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि मग आपण तिथे फसून जातो. हिंमत ठेवा आणि पुढे जा. तुम्ही तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसं आहोत, म्हणून आपल्याला ते टोमणे बसणारच आहेत. फक्त आपल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने चालत राहा. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते, हे तितकंच कराय. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतीचे कधी धोका देतील हे सांगताही येत नाही. आणि जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि ते स्वामी तुमच्याकडून मागत आहेत. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास. कारण तो विकत घेता येत नाही, तो फक्त मिळवता येत असतो. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून बसतो आणि तोच आनंद
आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने आपण नक्कीच सुखी समाधानी होऊन जाऊ, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून कर्म करताना जरा सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती अजिबात नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला नक्कीच महत्व असतं आणि त्यालाच महत्व असायला हवं. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात आपण तिथून करत असतो. म्हणून आपण सकाळी नक्कीच देवाचे दर्शन घ्यायला हवे. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका. परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि ती माणसंच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. म्हणून स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की मग 60 वर्ष जगो, ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी मागे हटू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे आम्हाला मन द्या. आम्हाला तेवढंच आहे आणि तेवढंच हवं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाही. ते आपले नेहमी चांगलं बघत असतात आणि ते आपल्याप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला जोपासत असतात. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, आणि मग परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग काय आहे. म्हणून या दोघी गोष्टीमधला अर्थ खूप मोठा आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे लक्षात घ्यायला शिका. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे आणि मार्ग सोपा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल. आणि पण हिंमत हारू नका आणि फक्त चालत राहा. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी तयार ठेवतील आणि तुमच्यासाठी सर्व काही देतील. गळ्यात बंद ठेवल्याने गळ्यात थांबते, वेळ नाही. तसेच खोटे लपवल्याने खोटे लपते, सत्य नाही, आणि ते कधीही बाहेर येत असतं. म्हणून जीवनात तुम्ही काही नाही बनले तरी चालेल, पण एक चांगले व्यक्ती बना. कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे आणि चांगले व्यक्ती सहसा कोणी बनायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्हाला सर्व काही करायला लागणार आहे. म्हणून आत्ताच करून घ्या. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करीत असतात आणि ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा. नक्कीच ते तुम्हाला त्यांच्याप्रमाणे फळ देतील. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. म्हणून या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत या असते. म्हणून विश्वास कधी तुम्ही तोडू नका आणि कोणाचा विश्वास तोडल्याने तुम्हालाही पुढे तसे कर्म भोगावे लागतील. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. आणि कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो, मग तो बाण पुढे जात असतो, मग तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण जितके मागे जाऊ तितकेच आपण पुढे जाणार आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग ते खच्ची होत असतात. मित्रांनो, तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते आणि तडजोड ही तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पण स्वामींच्या भक्तीमध्ये कोणतीही तडजोड करू नका आणि कधीही मागे हटू नका. फक्त स्वामींची भक्ती करत राहा आणि त्यांची सेवा करत राहा. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो आणि तोच शेवटपर्यंत विजयी ठरत असतो. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा आणि ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न केल्यानेच तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचणार आहेत आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. म्हणून आपण कधी खोटे बोलू नये आणि कोणाशी खोटे वागूही नाही, नाही तसेच फळ आपल्याला मिळत जातात.
अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. म्हणजे संस्कार आपल्याजवळ आहेत असं आपण समजलं पाहिजे. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती इथं कुणीच नाही आणि कुणासोबतही नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्यायला शिका. आणि मग ते मनापासून घेतले तर तुम्हाला सर्व काही समाधानाने सुख लाभेल. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही लोक भेटतील तर तुम्ही गोड, अगदी निरागस आणि चांगल्या प्रेमळ व्यक्तीने आणि प्रेमळ स्वभावाचे तुम्हाला भेटत असतील. म्हणून तुम्ही नक्कीच माणसं जोडायला घेतली पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल. मग तुम्हाला उद्याचे यश जर अनुभवायचे असेल तर तुम्हाला आज काबाड कष्ट करावंच लागेल आणि भरपूर कष्ट केल्यावरच तुम्हाला संधी मिळेल कुठेतरी जायची आणि वर जायची. म्हणून मित्रांनो, जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली माणसं असतात आणि तीच आपण जपून ठेवली पाहिजे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आणि ते सल्ला आपण त्यांच्याकडून मागतो म्हणून आपल्याला आधार हवा असतो, कोणाचा सल्ला नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि सल्ला कोणाला दिला नाही पाहिजे. म्हणून जे काही चालू आहे ते तुमच्यासोबत आणि ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होणार आहे. हेही खरं आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. म्हणून तुमची भक्त खरी श्रद्धा पाहिजे आणि निर्मळ मनाने तुम्ही भक्ती केली पाहिजे. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलीनं समोर हात जोडून तर बघा. वाईट वेळ काही नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही आणि मग सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्हाला पाहिजे आणि तुमचं नशीब एका दिवसात पलटून जाईल. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवाही कोठेही सामर्थ्य आणि समर्थ्य असल्यासोबत आणि आपल्यासोबतच असतात. आपल्याला संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी मग स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू ठेवायचे आहे आणि चालू राहिलेच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळत असतील. म्हणून तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका आणि स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला. मग असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहे आणि आपण निश्चितच घाबरले नाही पाहिजे, कारण स्वतः स्वामी मालक आपल्या सोबत आहेत आणि पाठीशी आहेत. म्हणून भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा आणि भरपूर काही उन्नती तुम्ही नक्कीच करा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने नक्कीच प्रत्येक दुःखातून मुक्ती होते आणि जगणं तर सहजतेच, पण स्वामींजींची सोबत असल्याने मृत्यूनंतरही सुटका नक्कीच होत असते आणि मृत्यूही आपल्याला सोडून जात असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधी चांगलं असतं. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात आणि आपल्याला संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण सतत चालू राहिले पाहिजे आणि ते चालू आपण ठेवायलाच पाहिजे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे, स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधीच वाया जात नाही आणि वाया जाणारही नाही. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहितील आणि स्वामी समर्थ लिहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन या व्हिडिओ मार्फत घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा शाप आहे. आणि स्वामी समर्थच आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळवून देत आहेत. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा आधीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कुठे नाहीये. आणि औदुंबरामध्ये तुमची काळजी एकदम चांगल्या पद्धतीने घेतली जाईल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तिथे शिकवल्या जातील. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी नक्की स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. म्हणून भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण माज मात्र नक्कीच करायला शिकू नका आणि माज कधीच करू नका. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कधी अहंकार देखील करू नका. आणि जो व्यक्ती माज करतो आणि जो माजलेला असतो तो कधीच पुढे जात नाही आणि कधीच कोणते चांगले काम करत नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेल्या काही साध्य करण्यास सक्षम आहात
आणि स्वामी पाठीशी असताना अशक्य ते शक्य कसं होऊ शकेल हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. किती कमावून ठेवलं तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायला लागेल आणि तुमची मुलं त्यावर मजा मारतील. म्हणून तुमच्या पुरताच कमवा जेवढं तुम्हाला पाहिजे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तरी दगडाच्या मागे उभा आहात आणि तो दगड तुम्हाला अडचण येतोय. नक्कीच त्या दगडाचीही तुम्ही तांडव घालायला शिकू नका आणि ते तांडव घातल्यानंतर त्या दगडाशी तुम्ही भांडण करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात स्वामी नावाची लहर ही पाहिजेच आणि स्वामी नाम हे आपण जपायला हवं. का? ध्येय साध्य करणे आपल्याला स्वामींमुळे शक्य होते. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव पाठीशी आहे असे मग स्वामी आपल्याला म्हणतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कधी न डगमगू देता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बिंदासपणे या आयुष्यात जगलं पाहिजे. कारण स्वामीं एवढी हस्ती ते कोणीच नाही. कारण स्वामी समर्थांचे भक्त अख्ख्या राज्यात आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील आणि तुला ते समजणारही नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. फक्त आपण आपलं काम करत राहायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्याची कर्म मात्र आपल्या आयुष्यात ही चांगली असतात. आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि ते आपल्याला समजतही नाही. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील. कारण तू माझा हात धरला आहेस, तुझे कधीही वाईट होणार नाही. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच पुढे शेअर करा आणि पाठवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. धन्यवाद.